ईव्हीएमला विरोध करणाऱ्या सोलापूरमधल्या मार्कडवाडीची सध्या सगळीकडे तुफान चर्चा आहे आणि याच मार्कडवाडीला आज शरद पवार यांनी भेट दिली आहे। जनतेच्या मनामध्ये शंका असेल तर ईव्हीएम रद्द का करत नाही असा प्रश्न सुद्धा पवारांनी मार्कडवाडीमधून निवडणूक आयोगाला विचारलाय। दरम्यान यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 2014, 2019 आणि 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मार्कडवाडीमध्ये कुणाला किती मतं मिळाली याचा हिशोब मांडत पवारांवरती आरोप केलाय। मार्कडवाडीमध्ये कसं सर्व पक्षांना मतदान होतं याकडे सुद्धा त्यांनी लक्ष वेधलेलं आहे। तर मार्कडवाडीच्या मतदानाचा इतिहास आपण जाणून घेऊया। 2014 लोकसभा निवडणूक, विजयसिंह मोहिते पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस 533, सदाभाऊ खोत स्वाभिमानी पक्ष 664, 2014 ची विधानसभेची निवडणूक, हनुमंत डोळस राष्ट्रवादी 294, अनंत खंडागळे अपक्ष 979, 2019 लोकसभेची निवडणूक, रणजितसिंह निंबाळकर भाजप 956, संजय मामा शिंदे राष्ट्रवादी 395, 2019 ची विधानसभेची निवडणूक, उत्तमराव जानकर राष्ट्रवादीचे 1346 मतांचा लीड त्यांना मिळाला होता। राम सातपुते भाजपचे 300, 2024 लोकसभेची निवडणूक, धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी शरद पवार गट 1021, रणजितसिंह निंबाळकर भाजप 466, 2024 विधानसभेची ही निवडणूक होती आणि यावेळीची आकडेवारी आपण बघतोय। उत्तमराव जानकर राष्ट्रवादी शरद पवार गट 843 आणि राम सातपुते भाजप 1003 इतका लीड त्यांना मिळालाय आणि त्यामुळे सध्या तिथे मागणी केली जाते बॅलेट पेपरवरती मतदान घेण्याची। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।